हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 7. तर आज लेट झाले, पण माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे अपलोड करायला, त्यामुळे मी व्हिडिओ बनवत आहे. आणि आज साडी तर आज बाजूवाल्यांकडे हळदी कुंकू होतं, त्यामुळे तर साडी वेअर केली आणि गेले होते, जाऊन आले. आणि नंतर तुम्हाला दिसत असं नाही तर कुंकू, आणि नंतर बसली म्हटलं आता आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया. तर विषय असा आहे, जर एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काही माहीत नसेल तर उगाच जज करू नका. दुसऱ्याच्या सांगण्यावरून त्याला जज करू नका, किंवा तो सांगणारा व्यक्ती त्याच्याशी पटत नाही आहे म्हणून तो त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी ना चांगलं सांगणार आहे. नाही ना, वाईटच सांगणार. तो असा आहे, तो तसा आहे, तो खूप खराब आहे. तर आपण त्याच्यावरती पटकन विश्वास ठेवतो ना. आपण त्या व्यक्तीला समोरच्या कुठल्याही कॉन्टॅक्टमध्ये न राहता, त्याच्याशी कुठलाही संपर्क नसताना, पण आपण त्याच्या नजरेनेच त्याला आपण ठरवतो की ती खराब आहे. पण असं नसतं. जर एखाद्या व्यक्तीशी काहीतरी प्रॉब्लेम झालाय, खटकले, आणि तो व्यक्ती त्याच्याबद्दल चांगलं सांगेल अशी अपेक्षा तुम्ही कशाला ठेवता? बरोबर ना. तो त्याच्याबद्दल वाईटच सांगणार, वाईटच बोलणार, बरोबर ना. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून एखाद्याला वाईट आहे किंवा त्याच्याबद्दल तो असा आहे तसा आहे हे ठरवण्यापेक्षा तुम्ही त्याच्याजवळ जा, तुम्ही त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये या, तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा, तो तुमच्याशी कसा वागतो ह्याच्यावरून तुम्ही मग ठरवा की तो माणूस तसाच आहे का. आणि माझं तर म्हणणं असं आहे की समाजामध्ये प्रत्येक माणूस हा जन्मताच तसा नसतो. त्याला काही समाज तसा बनवतो, काही लोक तशी बनवतात, काही लोक त्याला तसं वागायला मजबूर करतात, आणि काही असे घटना घडलेल्या असतात म्हणून तो व्यक्ती तसा असतो. मी तर काय किती जणांचे घोडे मारलेत मला तर विचारायचीच सोय नाही. मी एवढ्या जणांचे घोडे मारलेत की विचारूच नका. सगळ्यांचे घोडे मीच मारलेत. का? गुन्हा काय? तर फक्त एकच गुन्हा, खरं बोलते, ह्यांच्या पोल खोल करते, किंवा ही चुकीचे असले की ह्यांना चुकीचं म्हणते. म्हणून तर असू द्या, मी अशीच आहे, मी का बदलू? आणि जर हा समाज बर्बाद व्हायला आणि संपायला काहीच वेळ लागणार नाही जर खरं ह्या जगात राहिलं नाही तर. कारण काही लोक खरे आहेत म्हणून तरी ही जग चालले, नाहीतर सगळे जर असे खोटेने काढलेले जर असले तर ही जग बुडायला काहीच वेळ लागणार नाही आहे. मी म्हणत नाही आहे मी एकटीचले खरी आहे किंवा हरीश रामचंद्र आहे, त्यांच्याशी तुलना करू शकत नाही. परंतु जेवढं होईल तेवढं खरं बोलावं माणसाने. आणि जर खरं तुमच्यासमोर जर एखादं चुकीचं घडत असेल, एखादा व्यक्ती चुकीचं बोलत असेल, तर तुम्ही त्याला प्रतिउत्तर तुमच्या पद्धतीनं खरं बोलून देणं हे काही चुकीचं नाही आहे. आणि मला तर वाटत नाही, बाकीच्यांना वाटत असेल, ज्याला वाटते त्याला वाटतं, त्याचा विचार आपण करायचा नाही. आता एका व्यक्तीचं असं पण म्हणणं आहे की म्हणजे तो विषय आता एक 4 दिवसापूर्वी झाला आहे, पण मला तुम्हाला शेअर करायचं आहे की मी एका ऑफिसमध्ये गेले होते, माझं काम होतं म्हणून. तर त्याचं असं म्हणणं होतं की तुम्ही काय हे आहेत का, मीडियावाले आहेत का, जिथे जाईल तिथं कॅमेरा चालू करता. तर मला त्याला सांगायचं आहे, तिथं तर सांगून आली आहे मी, पण मला तुम्हाला पण सांगायचं आहे की मी अशीच जन्मता आहे का हो? नाही ना. काही अशा घटना घडलेल्या आहेत आणि काही असं झालेलं आहे माझ्यासोबत, म्हणून मला ते सवयी आहे. समजलं? खरं जगासमोर आणायचं, कुठला माणूस कधी पलटी मारू शकतो हे मला जेव्हा डोक्यात येतं तेव्हाच मी कॅमेरा चालू करते. शक्यतो मी प्रत्येक ठिकाणी कॅमेरा चालू करत नाही. एक लक्षात द्या, मी अशाच ठिकाणी कॅमेरा चालू करते जिथं लोक खोटं बोलतात आणि मी त्याचा अनुभव घेतलेला असतो, त्याच ठिकाणी मी कॅमेरा चालू करते. ओके. आणि पुरावे, आजकालचा जमाना फक्त पुराव्याशी, मग ते खोटे जरी असले तरी चालतात, पण पुरावे पाहिजे. ओके. पण मी तर खोटे देत नाही आहे, मी खरेच पुरावे देते. जर मी चुकीचं करते कॅमेरा चालू करू,
तर मग माझी कॉफी तुम्ही का करता? सांगा जरा. आता का तुम्ही तुमचे प्रत्येक कामाचे फोटो टाकता? कारण ती मी करत होते. माझी कॉफी करता, मला वाईट म्हणता, मी चुकीचे आहे म्हणता, सगळ्यांना मीच ही आहे असं सांगता, आणि माझी कॉफी तुम्ही स्वतःच करता. बरोबर ना? तर असू द्या. कमीत कमी माझ्याकडून एक चांगली गोष्ट तरी माझी शिकलात तुम्ही. कारण ह्या समाजामध्ये, ह्या जगामध्ये पुराव्यालाच महत्त्व दिलं जातं आणि पुराव्यासहित बोलल्यानंतर समोरचे व्यक्तीचं तोंड बंद होतं. मी असं मानते. बरोबर. आणि एका केसमुळं मी म्हणजे खूप असं मला हे झालेलं आहे. एक केसचा किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. त्याला थोडा वेळ लागेल, मी ते सांगणार आहे. एकच मिनिट.